बाहेरून एकदम कुरकुरीत आणि अगदी भारी चवीचा आज आपण बटाट्याचे कटलेट कसे बनवायचे ते बघणार आहोत। एकदाच करून ठेवलं की अगदी 5-6 दिवस चांगले राहतात। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडतील। मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी, डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही तयार करू शकता। कसे बनवायचे, स्टोर कसे करून ठेवायचे, तळायचे कसे, हे सगळं या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर रेसिपी आवडली तर लाईक करा। आपल्या कुकिंग तिकीट मराठी चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन नक्की क्लिक करा। चला तर मग सुरुवात करूया। बटाट्याचे कुरकुरीत टिकाऊ कटलेट बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा 3 मध्यम आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 300 ग्राम प्रमाणात इथे आपण उकडून साल काढून बटाटे घेतलेत। सकाळी नाश्ता करायचा असेल तर रात्रीच बटाटे उकडून फ्रीजमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल। फक्त आयत्या वेळेस साल काढून घ्यायचं आहे। आता तिन्ही बटाट्यांची आपण साल काढून हाताने कुस्करून घेतलेलं आहे। अजिबात याला आपण किसणीवर किसून वगैरे घेणार नाही। आता ज्या मंडळींचा उपवास आहे किंवा ज्यांना बटाटा चालत नाही तर याऐवजी तुम्ही रताळ उकळून सुद्धा यामध्ये वापरू शकता। यासाठी ना एक मस्त आपण ठेचा तयार करणार आहोत। तर त्यासाठी काय केलंय, खलबत्त्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं आणि एखादा छोटासा तुकडा किंवा अर्धा चमचा आलं आपण किसून किंवा तुकड्यांमध्ये घेतलं आणि थोडंसं मीठ घालून छान आपण चेचून घेतलं किंवा असं हे मिक्सरला सुद्धा तुम्ही करू शकता। घातलेले सगळे जिन्नस आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता। हिरवी मिरची लहान मुलांसाठी करत असाल तर कमी घालू शकता। आता 3 मध्यम आकाराचे बटाटे असतील तर त्यासाठी इथे आपण अर्धा कप आणि साधारणतः 100 ग्राम प्रमाणात कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। कॉर्नफ्लोअर तुमच्याकडे नसेल तर याऐवजी तांदळाचं पीठ वापरू शकता। पोहे थोडेसे कपभर भाजून नंतर मिक्सरला पूड करून यामध्ये वापरू शकता। जे घरामध्ये काही उपलब्ध असेल त्या साहित्यात तुम्हाला हे तयार करायचं आहे। चवीपुरतं किंवा अर्धा चमचा आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता। तर हे कटलेट ना अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत आहे। बस इतकेच जिन्नस आपण यामध्ये वापरले। तुम्हाला हवं असेल तर तिखट, धने जिरे पूड, थोडीशी जिऱ्याची पूड, असं सगळं, थोडीशी कोथिंबीर वगैरे सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता। आता हे पिठाचा गोळा आपल्याला करताना एक थेंबही पाण्याचा उपयोग करायचा नाही। बटाट्याला स्वतःचं बाइंडिंग असतं, त्या बाइंडिंगमध्येच आपण हा गोळा तयार केला। आता घेतलेले सगळे जिन्नस जर परफेक्ट असेल, व्यवस्थित असतील, तसा हा गोळा छान तयार होतो। घेतलेले सगळे जिन्नस अगदी परफेक्ट असल्यामुळे काय होतं माहिती आहे का, असा हा गोळा छान तुमचा तयार होतो। सगळ्या शेवटी जर गरज वाटली तर थोडंसं तेल किंवा तूप घालायचं आहे आणि वरचेवर लावून घ्यायचं आहे, जेणेकरून कटलेट करताना हाताला पीठ चिटकून बसू नये। यामध्ये आपण बटाटा वापरल्यामुळे ना बऱ्यापैकी हाताला बटाटा चिटकून बसतो। आता तसं बघायला गेलं ना तर कटलेट तसे वेगवेगळ्या शेपमध्ये असतात। तुम्हाला अगदी साधी पद्धत सांगायची झाली की छोटासा गोळा घेतला आणि 2 हाताच्या मध्यभागी असा हा गोल करून छान चपटा करून घेतला। ही अगदी साधी पद्धत आहे। जमत नसेल तसे सुद्धा अगदी सोप्या पद्धतीत करू शकता। पण कसं असतं ना, कटलेट असे, टिक्की असते, हे प्रकार ना थोड्याशा वेगवेगळ्या शेपमध्ये मुलांना खूप जास्त आवडतात। तसे हे आपण नगेटप्रमाणे थोड्याशा लांब आकारामध्ये करून घेतलं। तुम्हाला जी पद्धत आवडेल, सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। आणि गोळे घेताना शक्यतो छोटे छोटेच घ्या, म्हणजे कमीत कमी तेलामध्ये हे छान तळले सुद्धा। जर हाताला हे पीठ चिटकून बसत असेल तर हाताला थोडंसं तेल किंवा पाण्याचा हात लावून घेऊ शकता, म्हणजे याला छान मस्त आकार येतो। असे सेम पद्धतीने उरलेले सगळे कटलेट आपण करून घेणार आहोत। आपण घेतलेल्या साहित्यात साधारणतः असे हे मध्यम आकाराचे 10 कटलेट आपले तयार होतात। आता हे बाजूला ठेवून देणार आहोत। आता दुसरीकडे एका वाटीमध्ये चमचाभर आपण इथे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। तांदळाचं पीठ किंवा पोहे पूड तुम्ही ते वापरू शकता। 1 चमचा कॉर्नफ्लोअरसाठी साधारणतः 5-6 चमचेच आपण यामध्ये पाणी घालून छान एकजीव करून घेतलंय। हवं असेल तर चिमूटभर यामध्ये मीठ सुद्धा वापरू शकता। अजिबात यामध्ये कुठेही राहता कामा नये। असं हे आपलं बाइंडिंग किंवा असं हे दुधासारखी पेस्ट आपली तयार झालेली आहे। एका बाजूला आपण ठेवून देणार आहोत। आता बाहेरचं जे कुरकुरीत तुम्हाला आवरण दिसत होतं ना, त्यासाठी कुरकुरीत होण्यासाठी इथे आपण काही जिन्नस घेतलेले आहेत। आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये असतं, ज्यामध्ये अगदी पाव चमचा किंवा 5-6 चमचे बारीक रवा घेतलेला आहे। जाड रवा घेतला तरी सुद्धा चालू शकेल। 1 चमचा आपण यामध्ये तांदळाचं पीठ घेतलंय, तुम्ही कॉर्नफ्लोअर सुद्धा वापरू शकता। आणि अगदी चिमूटभर यामध्ये आपण मीठ घेतलेलं आहे। आता आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये ना ब्रेड क्रम नसतो, तशा वेळेस हा ब्रेड क्रम आपण घरामध्ये तयार केलाय। जर ब्रेड क्रम असेल तर याऐवजी ते सुद्धा वापरू शकता, किंवा शेवया असतात ना भाजलेल्या, ते अगदी बारीक चुरून तुम्ही यामध्ये वापरू शकता। मस्त कुरकुरीत कटलेट तयार होतात। जे घरामध्ये असेल त्यामध्ये तुम्ही तयार करू शकता।
आता इथे जर पेस्ट अशी घट्ट बसली असेल तर चमचाने थोडीशी एकजीव करून घ्या. एक कटलेट यामध्ये छान घोळवून घेतलं आहे, व्यवस्थित त्यातलं सगळं पाणी काढून पटकन आपण या रव्यामध्ये घातलं. आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील रव्यामध्येच घोळवायचं होतं, मग कॉर्नफ्लोअरच्या पेस्टमध्ये का बुडवलं बरं? तर असं केल्यावर काय होतं, ओलसर असल्यामुळे रवा याला चांगला चिटकून बसतो आणि त्यामुळे ना तुमचे बाहेरून कटलेट अगदी छान कुरकुरीत होतात. कॉर्नफ्लोअर नसेल तर तांदळाचं पीठ तुम्ही ऐवजी वापरू शकता, ज्वारीचं पीठ, कोणतंही पीठ वापरू शकता. फक्त आपल्याला यासाठी ओलसर पाहिजे आहे. तर याच पद्धतीने उरलेले सगळे आपण करून घेणार आहोत आणि याच ताटाच्या कडेला आपण हे सगळे ठेवून देणार आहोत. असं सगळं करून झालं की पटकन हे शॅलो फ्राय करायला घ्यायचं नाही. थोडंसं एक 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर पंख्याखाली सुद्धा ठेवू शकता. थोडंसं सुकल्यावर ह्याला चांगलं बाइंडिंग चिटकून बसतं. आता हे ना तुम्ही साधारणतः एक 2 ते 3 दिवस डीप फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. जेव्हा इच्छा होईल पटकन शॅलो फ्राय, डीप फ्राय किंवा भाजूनसुद्धा तुम्हाला हे खाता येईल. मुलांच्या डब्यासाठी द्यायचं झालं की अगदी बेस्ट आहे. खूप जास्त दिवस स्टोअर करून ठेवू नका. आता आपण हे मस्त डीप फ्राय करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेलाचा ताव खूप जास्त कडकडीत गरम नसावं. आता सुरुवातीला आपण एक 5-6 पहिल्या घाण्यामध्ये घालणार आहोत. जशी कढई लहान मोठी त्यानुसार तुम्हाला हे कटलेट तेलामध्ये सोडायचे आहेत. आता कटलेट घातल्यावर पहिल्यापासून अगदी शेवटपर्यंत मोठ्या आचेवरच एक 3 ते 4 मिनटं आपण थोड्याशा सोनेरी रंगावर तळून घेणार आहोत. कारण यामध्ये घातलेला बटाटा ऑलरेडी आपण उकडून घेतला आहे. कॉर्नफ्लोअर तसा भाजायला शिजायला फार जास्त वेळ लागत नाही. एक 5-6 मिनटातच थोड्याशा गोल्डन रंगावर हे तळून तयार होतं. थोड्या वेळाने असे मस्त तेलावर तवंगू लागतात, तर याचा अर्थ तुमचे हे कटलेट अगदी छान कुरकुरीत आणि हलके झालेले आहेत. थोडेसे बुडबुडे कमी झाले की झाऱ्याने फक्त थोडंसं वर खाली करून सगळीकडून एकसारखं भाजून घ्यायचं आहे. तर मोठ्या आचेवरच साधारणतः हे भाजून एक 5 मिनटं तरी झालेली आहेत. आता याचा रंग छान बदललेला आहे. तुम्ही इथे बघू शकता जे आपण बाइंडिंग लावलेलं होतं ना, ते कटलेटला अगदी छान तंतोतंत चिटकून बसलेलं आहे. अजिबात यामध्ये एकही कटलेट फुटल्यासारखा दिसत नसेल. जर गॅस तुम्ही कमी केला ना तर 100% तुमचे हे कटलेट तेलामध्ये फुटतील. असे हे कटलेट आपण तयार केलेले आहेत. बघू शकता काय यम्मी आणि मस्त दिसत आहेत. जसे आपण हे बटाट्याचे केले आहे तसे व्हेज कटलेटसुद्धा तुम्ही तयार करू शकता. बटाट्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या चिरून किसून थोडंसं भाजून तुम्ही यामध्ये घातलं, याचे कटलेट केलं तर आणखीन जास्त ते पौष्टिक ठरतील. पण बटाटा आहे, पोटभरीचा आहे, मुलांना खूप जास्त आवडेल. तसे हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे बटाट्याचे कटलेट तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. जे बाहेरून अगदी कुरकुरीत आहे, यातून छान बटाट्याचा स्वाद आणि अगदी छान लागतात. एकदा आवाज तरी ऐका. नक्की ट्राय करा. कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल, अजून तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. आणि आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय, तुम्हाला रेसिपीज कशा वाटतात, काही सजेशन असेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.